धुळे तालुक्यातील नरडाणा येथे भव्य सीएम चषक स्पर्धा संपन्न झाली। आज दिनांक 24 डिसेंबर रोजी नरडाणा येथे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चातर्फे भव्य सीएम चषक या स्पर्धेचे रिले 100 मीटर व 400 मीटर धावण्याची स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तसेच नरडाणा जवळील आजूबाजूच्या खेड्यांवरून तरुण विद्यार्थी स्पर्धक या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नरडाणा येथील शिवाजीराव इंग्लिश मीडियम स्कूल नरडाणा येथे स्पर्धेचे सदर उद्घाटन करण्यात आले। सदर कार्यक्रमाप्रसंगी माता सरस्वती पूजन तदनंतर दीप प्रज्वलन करून सदर कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी ओबीसी सेल बीजेपी जिल्हाध्यक्ष तथा गटप्रमुख नरडाणा डॉक्टर नितीन चौधरी, बीजेपी तालुका अध्यक्ष नथू वारुड, मोतीलाल वावळे, जिजाबराव सिसोदे, उपसरपंच अनिल सिसोदे, बटू बोरसे, विलास पाटील, संजय सिसोदे, बलवंत बोरसे, लालचंद पाटील आदी मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी भारतीय युवा मोर्चा अध्यक्ष पंकज पाटील, कपिल सूर्यवंशी, भूषण पाटील, संदीप कडरे, संकेत वाकडे, कमलेश सिसोदे आदी पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। असे अनेक उपक्रम डॉक्टर नितीन चौधरी हे सामाजिक बांधिलकी म्हणून घेत असतात, जेणेकरून स्पर्धकांना विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने असे उपक्रम डॉक्टर नितीन चौधरी राबवित असतात। गरीब गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ते करीत असतात। यापुढेही असे अनेक उपक्रम राबविण्याचा मानस भाजपाचे गटप्रमुख नरडाणा तथा ओबीसी सेल भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन चौधरी यांचा आहे। लवकरच या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं मुलांचं। मोकळा ठेवायचं सर्वांनी। धन्यवाद। सेट गो। ओके, जोपर्यंत सेट बोलत नाही तोपर्यंत कोणीही पुढे जायचं। सेट गो। सेट गो। विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेचं आजचं हे शेवटचं सत्र आहे। गेल्या 1 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत आज संपूर्ण महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक खेळाडूंसाठी ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा मानस घेतला आणि या 25 तारखेला त्याचा शेवट आहे। अंतिम टप्प्यात आपल्याकडे 100 मीटर धावणे आणि 400 मीटर धावणे अशा 2 स्पर्धा या नरडाण्यासाठी दिल्या होत्या आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष लता आबा पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे ते आमचे मित्र माननीय मोतीनाना वाकडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, माजी सरपंच भास्ते, या गावाचे पोलीस पाटील माननीय जिजाबराव भाऊसाहेब, नरडाणा गणाचे गणप्रमुख छोटू पाटील, बोराण्याचे माजी सरपंच
विलास देवी पाटील, पिंपळाचे विद्यमान सरपंच बलवंत भाऊ बोरसे, नाडाणा ग्रामपंचायतचे सदस्य गणेश भाऊ मोरे, संजयजी सिसोदे, लालचंद पाटील, आमचे पिंपळाचे मित्र मराठे भाऊ, असे प्रमुख मान्यवर या ठिकाणी लाभलेले आहेत। या स्पर्धा याच्यासाठी राबवण्यात येत आहे की गेल्या अनेक वर्षापासून खेळाकडे दुर्लक्ष होत आहे। या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी तरुण पिढीसाठी एक खेळाकडे पण तेवढंच लक्ष पाहिजे, कारण मोबाईल आल्यापासून विद्यार्थी हा क्रीडांगणापासून लांबच चालला। क्रीडांगणापासून लांबच चालला म्हणजे तो शारीरिकदृष्ट्या सुदृढ न होता त्याच्या विकृती तयार होते आणि शरीर संपत्ती या वयामध्ये जर जोपासली नाही तर पुढे त्याच्या जीवनावर विपरीत आरोग्याचा परिणाम होतो। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी तरुण विद्यार्थ्यांनी खेळाकडे आकर्षित व्हावे या दृष्टीने भव्य अशा महाराष्ट्रात विविध खेळात ज्यांना ज्या खेळात प्रावीण्य असेल त्यांनी त्या खेळात खेळला पाहिजे हा त्यांच्या मागचा उदात्त हेतू ठेवून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांसाठी या स्पर्धा घेण्याचा मानस ठेवला आणि त्या यशस्वीरित्या संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री सीएम चषक हा राबवला जात आहे आणि त्याचा अंतिम टप्प्याचं उद्घाटन आज नाडाण्यात झालेलं आहे असं मी जाहीर करतो। त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जे आमचे तरुण नाडाण्यातले मित्र या खेळासाठी पंच म्हणून लाभलेले आहेत त्यांचे मी भारतीय जनता पार्टीतर्फे आभार मानतो। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी जे प्रयत्न करत आहेत आमचे शिक्षक वृंद त्यांचेही मी आभार मानतो।